नमस्कार. संपूर्ण भारत देशातील प्रत्येक नागरिकांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे संपूर्ण भारतवासियांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आपणा सर्वांना नमस्कार करते. चला तर आपण आता व्हिडिओ सुरू करूया. काय अचानक घडले? लॉकडाऊन लागणार का? युद्धजन्य परिस्थिती सगळीकडे सुरू आहे हे आपणास माहीत आहे का? आपणा सर्वांना आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आणि हे सर्व आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री मोदीजी यांनी काय आवाहन केलेले आहे आपल्या संपूर्ण भारतातील देशवासियांना, काय आवाहन केले आणि असे काय अचानक घडले, बघूया संपूर्ण सविस्तर आणि सर्व सत्य अपडेट. तर खाद्यतेल तुम्ही कमी वापरा, सोने खरेदी करू नका, पेट्रोल वाचवा. युद्धामुळे काय लॉकडाऊन लागणार आहे का? आणि आता ही जी युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार का? म्हणजेच लॉकडाऊन म्हणजे हे कशा पद्धतीचं लॉकडाऊन असणार आहे आणि कोणते लॉकडाऊन लागणार याबद्दल सर्वांनाच माहीत असणे आवश्यक आहे. प्रत्येक देशामध्ये आज पेट्रोलचे भाव काय आहे? तर फक्त आपल्या भारत देशामध्येच पेट्रोलचे भाव हे किती आहे? 105 रुपये लिटर. आणि इतर कंट्रीजमध्ये हे प्रत्येक कंट्रीमध्ये हे पेट्रोलचे भाव प्रति लिटर वाढलेले आहे. काही देशांमध्ये 200 रुपये, काही देशांमध्ये 250, काही देशांमध्ये 495, काही देशांमध्ये 450 रुपये असे प्रत्येक कंट्रीमध्ये हे पेट्रोलचे भाव हे दर वाढलेले आहेत. आणि आत्तापर्यंत आपल्या पंतप्रधानांनी भारतातील पेट्रोलचे रेट वाढवले नाही. कारण की आपल्या संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकांवर हे जसे की आता सिलेंडरचे भाव वाढले, हेही भाव वाढले, त्यामुळे अति लोड येऊ नये त्यामुळे सरकारने संपूर्ण भारतातील नागरिकांचा विचार करून आतापर्यंत हे पेट्रोलचे भाव वाढविले नव्हते. परंतु आज श्री पंतप्रधान भारतातील प्रत्येक नागरिकांना काय आवाहन करत आहे की तुम्ही आज घराच्या बाहेर पडणार आहात तेव्हा तुम्ही पेट्रोलचा वापर कमी करा. तर तुम्ही जाणार कसं? तुमचं जेव्हा महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला जेव्हा बाहेर पडायचं आहे, तुम्हाला जेव्हा काम करायचं आहे किंवा नोकरीसाठी किंवा बिझनेससाठी जायचं आहे तर तुम्ही मेट्रोचा वापर करा. म्हणजे काय होईल? इलेक्ट्रिकचा वापर होईल आणि पेट्रोलची बचत होईल. असे का म्हणत आहे मोदीजी? आपण हे तर बघणारच आहोत. आणि काय म्हणत आहेत की खाद्यतेल हे प्रत्येक घरामध्ये जे खाद्यतेल वापरले जाते ते तुम्ही कमी प्रमाणात वापरा. तुम्ही याचे प्रमाण जर कमी केले तर म्हणजे प्रत्येक गृहिणीने फक्त 10% खाण्याचे तेल कमी वापरायचे आहे. का? कारण की आता ह्या ज्या कच्च्या तेलाच्या ज्या किमती आहेत या पुन्हा वाढणार आहेत. जसे की पेट्रोलचे रेट पुन्हा वाढणार, खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढणार, गॅस सिलेंडरचे रेट पुन्हा वाढणार. त्यामुळे पंतप्रधान मोदीजी आता तुम्हा सर्वांना, आपल्या भारतीय नागरिकांना आवाहन करत आहे. जसे याआधी भारत देशासाठी सामुद्रधुनी हॉर्मोज ओपन झाली होती आणि त्यामुळे भारताला म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशासाठी कच्चं तेल हे उपलब्ध झालं होतं. परंतु आता तसे नाही. आता पुन्हा हे सामुद्रधुनी ही बंद करण्यात आलेली आहे. हॉर्मूज हे पुन्हा बंद झालेले आहे. हॉर्मूजचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे कच्चं तेल भारतामध्ये आयात होणार का? शंकाच आहे. त्यामुळे पुन्हा आता संपूर्ण भारत देशावर हे लॉकडाऊनचं संकट ओढवणार का? पूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन म्हणजे कोरोना काळात जे आलेलं लॉकडाऊन त्या प्रकारे नाही. हे लॉकडाऊन असणार, परंतु कशाचं?
ऊर्जा वाचवायची आहे आपल्याला. म्हणजेच काय तर तुम्हाला खाद्यतेल कमी वापरायचं आहे, गॅस सिलेंडर जपून वापरायचा आहे, तुम्हाला पेट्रोलचा वापर जो आहे तो अत्यंत कमी करायचा आहे. आणि जर आपण हे असे नाही केले तर मात्र आपल्या भारत देशावर संकट ओढवू शकतं. कारण की पुन्हा समजा सामुद्रधुनी लवकर ओपन झाली नाही, हॉर्मुजचे दरवाजे पुन्हा लवकर ओपन झाले नाही तर मात्र गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा भयानक वाढणार. आणि गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या म्हणजे काय होणार, सर्वसाधारण म्हणजे मिडल क्लास वर्गातील सगळेच लोकांचे बजेट कोलमडणार. मग अगदी साधा हिशोब करूया आपण. ज्याचा पगार 20,000 आहे किंवा ज्यांचा पगार 15,000 आहे ते संपूर्ण कुटुंब चालवत असतात. त्यांचं कुटुंब, त्यांचा खर्च कसा चालणार. जेव्हा पेट्रोलचे भाव वाढणार, जेव्हा गॅस सिलेंडरचे पुन्हा भाव वाढणार, तर खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढणार, तर बजेट अर्थातच कोलमडणार. आणि म्हणूनच मोदीजी आत्तापासूनच संपूर्ण भारतीय नागरिकांना आवाहन करत आहे की तुम्ही एक वर्षभर म्हणजे एक वर्ष तुम्ही सोने खरेदी करू नका. सोने खरेदी का नाही का करू, या पाठीमागे काय कारण आहे असं मोदीजी का म्हणाले, तर आपण आपलं देशातलं जे चलन आहे ते आपल्या भारतीय चलन जे आहे ते आउट ऑफ कंट्री म्हणजे विदेशात जाणार नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली भारताला त्याचा लाभ होणार आणि आपले परकीय चलन आपले वाचणार आणि यामध्ये देशाची बचत होणार. आणि हीच बचत आपल्या संपूर्ण भारतीय नागरिकांना मोदीजी ही बचत सदुपयोगी आणणार. जसे की मोदीजी काय करणार, मग गॅस सिलेंडरच्या किमती पण नियंत्रणात ठेवणार, पेट्रोलचे रेट नियंत्रणात ठेवणार आणि खाद्यतेलाच्या किमतीसुद्धा नियंत्रणात ठेवणार. अजूनपर्यंत हे जे रेट वाढवलेले आहे हे फक्त थोडेच वाढवलेले आहे. हे मी तुम्हाला माझ्या मनाने काही सांगत नाही. आत्ताचे आलेले हे अपडेट आहे. आणि आपण मोदीजींचं भाषण ऐकलंच नसेल ऐकलं तर नक्की जाऊन ऐका. स्वतः मोदीजी सांगत आहेत की तुम्ही या सगळ्या गोष्टी नियमित पाळा, या सगळ्या गोष्टी तुम्ही काटेकोरपणे पाळा. जसं की वर्षभर सोने खरेदी करू नका, खाद्यतेल कमी वापरा. आज आपण जिथे भाजीसाठी एक पळीभर तेल वापरत असू तिथे फक्त आपण एक पोह्यांचा चमचाभर तेल घाला. आणि मी तर स्वतः ऑलरेडी तसंच करत आहे. 1 लिटर तेल मी जवळजवळ 15 ते 20 दिवस पुरवत आहे. कारण की आपण जिथे एक पळी तेल घालतो एका भाजीला तिथे आपण पोह्यांचा फक्त 1च चमचा मी स्वतः घालत आहे. त्यामुळे मला 1 लिटर तेल हे 15 ते 20 दिवस मी पुरवत आहे. त्यामुळे स्वतःहूनच बदल करा. आणि बघा, जेव्हा सोनं आपण खरेदी करणार नाही तेव्हा आपलं परकीय चलन तर वाचणारच आहे हे तर मात्र 100% खरं. परंतु आपल्याला जे काही आयात करायचं आहे किंवा आपल्याला म्हणजे भारतात जे काही आपल्याला काही पाठवायचं आहे किंवा मागवायचं आहे हे तुम्ही ट्रेनने मागवा, ट्रेनने पाठवा. म्हणजे काय होईल तर तुमचं जे पेट्रोल खर्च आहे ते वाचतील. इलेक्ट्रिकचा वापर करा म्हणजे जेणेकरून तुमचं आणि आपल्या संपूर्ण भारताचा हे बचत होईल आणि जेणेकरून संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकांवर कुठलंही संकट ओढवणार नाही. हाच आपल्या पंतप्रधानांचा हेतू आहे. त्यामुळे आधीच आपल्याला पंतप्रधान आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला सावध करत आहे की तुम्ही आत्तापासूनच हे कमी करा. खाद्यतेल वापरणं कमी करा. तुम्ही खाद्यतेल कमी वापरलं तर ऑटोमॅटिकली तुमची तब्येतही चांगली राहील आणि आपल्या इकडे कच्च्या तेलाच्या ज्या किमती पुढे वाढतील त्यासुद्धा आटोक्यात आणता येतील. त्यामुळे सर्वांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवर बघा हा व्हिडिओ आला होता की खुशखबर सर्व भारतीयांसाठी घरेलू गॅस LPG गुड न्यूज समस्या संपल्या. का
कारण की त्यावेळेला भारतासाठी हॉर्मुज उघडले गेले होते. हॉर्मुजचे दरवाजे भारत देशासाठी उघडले गेले होते. त्यामुळे त्यावेळेला या सगळ्या किमती, या सगळ्या समस्या आपल्या निवारण झाल्या होत्या. परंतु आता आपण सर्वांनी जर बचत केली नाही, या सगळ्या गोष्टींचे नियम पाळलेले नाही, या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या नाही, सांभाळल्या नाही, तर मात्र संकटाला सामोरे जाऊ शकतात. तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागणार, हे मात्र तितकेच खरे. कारण की आता पुन्हा युद्धजन्य परिस्थितीमुळे या सगळ्या किमती, कच्च्या तेल म्हणजे आयातच कमी झाली, बंद झाली, तर या सगळं येणं बंद होणार आणि आपोआपच जो काही साठा आहे भारतातला तो सुद्धा कमी होणार. आणि मग यापुढे होणारे जे प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्या उद्भवू नये म्हणूनच आपल्याला पंतप्रधान आपल्याला आधीच सावध करत आहे. त्यामुळे सर्वांनी सावध व्हा, या सगळ्या गोष्टी नियम पाळा, म्हणजे जेणेकरून सगळीच संपूर्ण भारतातील प्रत्येक जनता सुखी राहील आणि काही समस्या येणार नाही. गॅस सिलेंडरचा प्रश्न असू देत, खाद्यतेलाच्या किमती असू देत, पेट्रोलच्या किमती असू दे, सोन्याचा दर असू देत, या सगळ्या गोष्टींचे तुम्ही सर्वांनी नियम पाळा आणि म्हणजे जेणेकरून सर्वांनी व्यवस्थित सगळ्यांना राहता येईल. आणि लॉकडाऊन जर लागलं समजा भारतामध्ये, तरीसुद्धा कुठल्याही काही समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे सर्वांनी कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा.